हॅलो एव्हरीवन. तर आज आपण नवीन लेसन सुरू करत आहोत. तर या अगोदर आपण जे चॅप्टर काही बघितलं होतं त्याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारा. तसं तुम्ही मला अजूनपर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाहीये, पण मला असं वाटतं तुम्ही मला काही प्रश्न विचारायला पाहिजे. तर आज आपण साऊंड आवाजाबद्दल बोलणार आहोत, की आपण जे कानाने ऐकतो, जे काही आपल्या आजूबाजूला होणारे आवाज आहेत त्याबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर जसं आपण भौतिकशास्त्र म्हटलं तर फिजिक्स म्हटलं तर अवतीभोवती होणाऱ्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्यामागची आपण कारण शोधतो. त्यासारखंच आवाज कसं निर्माण होत आहे त्याबद्दल आपल्याला या लेसन मध्ये माहिती मिळणार आहे. आणि या लेसन मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न विचारला आहे की साऊंड कसं प्रोड्यूस होत आहे, काय आहे त्याबद्दल. तर बघा, आपण पुस्तकामध्ये एकदा स्टार्ट करूया की आपल्या पुस्तकामध्ये काय दिलं आहे ते. तर त्याबद्दल बघा काय म्हणत आहे, हाऊ इज साऊंड प्रोड्युस्ड, आवाज कसं निर्माण होत आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आवाज, आपण जसं म्हटलं की मी बोलत आहे माझ्या, किंवा मी ताडी वाजवली, किंवा मी सायकलची बेल रिंग केली तर आवाज होणार, सगळ्यांना माहिती आहे. पण हा आवाज कसं आपल्यापर्यंत येत आहे आणि हा आवाजच आहे आपण हे कसं ठरवणार. कारण आपण समजा दूरचा व्यक्ती आहे तर त्याला आपण थोडं जास्त जोराने आवाज देतो, कारण आपल्याला माहिती आहे की दूरच्या व्यक्तीला आवाज जाणार नाही, तर आपण थोडं जोराने मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करतो. तर आपण हा आवाज कसा निर्माण करत आहोत, आपण हे कशावरून ठरवलं त्याबद्दल हा प्रश्न आहे. तर बघा, जसं मी बोलताना माझ्याकडून जे आवाज निघत आहे त्यासाठी तुम्ही बघा, बोलताना तुमच्या गळ्यावर हात ठेवा तर तुम्हाला इथे व्हायब्रेशन है ना, ते तुम्हाला जाणवेल की माझा गळा व्हायब्रेट होत आहे. इथे हात ठेवल्यानंतर आपल्याला असं जाणवतं. तर हा जो प्रकार आहे व्हायब्रेशन, याबद्दल हा साऊंड, ध्वनी, याबद्दल हा आपला धडा आहे. तर बघा, जसं आपण टाळी वाजवली तर आवाज झाला, तर यामध्ये आता आपण म्हणणार की इथे तर व्हायब्रेशन नाही झालं, जसं गळ्यावर हात ठेवलं तर हा व्हायब्रेशन नाही झालं, पण आपल्याला आवाज मात्र आला टाळीचा. तर हा जो व्हायब्रेशन आहे हा कशामधून होत आहे. जसं मी हाताला हात माझा लागला आणि आवाज आला, तर एक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपटत आहे, कोलाइड होत आहे. या कोलिजनमुळे आवाज निर्माण होत आहे. जसं आपण दरवाजाला ठकठक केला तर माझा हात दरवाजा एकामेकाला आदळत आहे. त्यासारखंच हा जो आदळणे आहे, आपटणे आहे एकमेकाला, यामुळे जो होणारा व्हायब्रेशन आहे हा ध्वनी निर्माण करत आहे. तर याबद्दल म्हणजे हाऊ इज साऊंड प्रोड्यूस, तर काय म्हणता येईल, काय आपण एक साध्या सोप्या भाषेमध्ये काय म्हणत आहे, तर व्हायब्रेशन, जिथे व्हायब्रेशन आलं तिथे आवाज येणार. आता व्हायब्रेशन तर आपण म्हटलं की माझ्या हाताचा व्हायब्रेशन आहे, हे सक्त आहेत म्हणजे सॉलिड वस्तू आहेत, बरोबर. माझा हात सॉलिड आहे, मग दरवाजा सॉलिड आहे, तर यामध्ये व्हायब्रेशन होणार आपण म्हणतो. पण यासारखंच पाण्यामध्ये सुद्धा व्हायब्रेशन झालं तर पाण्यामध्ये सुद्धा आवाज येत आहे. तुम्ही बघितलं आहे, बाहेर पाऊस सुरू झाला तर पावसाचा सुद्धा आवाज येतं. आवाज त्याचा कमी असेल, पावसाचा आवाज थोडा कमी राहील. त्यासारखंच हवा खूप जोराने वाहायला सुरू झाली, आपण म्हणतो ना हवा जोरात सुरू झाली, तर त्या हवेचा सुद्धा आवाज ऐकायला येतं. तर हे कसं, तर किती प्रमाणामध्ये हा व्हायब्रेशन आहे, हा व्हायब्रेशन याचं कमी प्रमाण आहे, जास्त प्रमाण आहे, त्यावरून हे ठरतं. म्हणजे आपण काय म्हणत आहोत, तर आवाज कशापासून निर्माण होत आहे, या व्हायब्रेशनमुळे, या कोलिजनमुळे. एक वस्तू, एक कण एकामेकाला जे आपटत आहेत त्यामुळे आवाज निर्माण होत आहे, आपण असं ग्राह्य धरत आहोत. तर यामध्ये काय काय आपण क्लिअर म्हणत आहोत, साऊंड कशामुळे होत आहे, व्हायब्रेट होत आहे त्यामुळे, ठीक आहे. आणि साऊंड मीन्स वेव्स, तर हे जे वेव्स जे शब्द वापरला आहे, प्रोड्युस्ड इन द एअर,
तर बघा, हा जो वेव्स आहेत हे काय म्हणत आहे की जसा हा हात एकामेकाला आपटत आहे तर यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होत आहे. आता हा व्हायब्रेशन समोर जात आहे. यामुळे जसं तुम्ही बघितलं आहे की आपण बादलीमध्ये आपण पाणी घेतलं, त्यावरून वरून दगड घातला तर जे लाटा निर्माण होतात, पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात, त्यासारखंच हा जो वेव्ह आहे, तरंग आहे, या व्हायब्रेशनमुळे क्रिएट होते. कशामध्ये? त्या हवेमध्ये. आपण पाहणार या लेसन मध्ये या समोर की या हवेमध्ये कशा प्रकारे हा वेव्ह, हा तरंग कशा प्रकारे निर्माण होतात आणि त्याचं कारण काय आपण या लेसन मध्ये पाहणार. पण साऊंड कशामुळे निर्माण होत आहे तर व्हायब्रेशन, आणि त्या व्हायब्रेशनमुळे होणारे वेव्स, तरंग. आणि व्हायब्रेशन जसं तुम्ही मोबाईल मध्ये जसं व्हायब्रेशन बघितलं आहे, मोबाईल मध्ये आपण रिंगटोन ठेवतो किंवा व्हायब्रेशन ठेवतो. व्हायब्रेट वर मोबाईल आपण म्हणतो सायलेंट वर आहे, तर तो सायलेंट वर असताना सुद्धा तो व्हायब्रेट होत आहे. पण तो समजा टेबलवर ठेवला आहे तर टेबलला सुद्धा व्हायब्रेट करून त्याचा आवाज मोठा येतो. समजा तुम्ही त्याच व्हायब्रेट होणाऱ्या मोबाईलला बेडवर ठेवला तर आवाज थोडा कमी होणार. तर हे कशावर डिपेंड करत आहे? वस्तूंवर सुद्धा, ऑब्जेक्ट्सवर सुद्धा डिपेंड करत आहे की व्हायब्रेशन होत आहे, पण ते वस्तू कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या त्यामध्ये व्हायब्रेशन होत आहे. म्हणून ह्या जे वेव्स आहेत हे हवेमध्ये निर्माण होणारे किंवा पाण्यामध्ये निर्माण होणारे वेव्स हे साऊंड क्रिएट करतात. तर यामध्ये काय होत आहे? कंप्रेशन, रेअरफॅक्शन. तर हा जो कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे, ही टर्म बघा सिम्प्लिफाय वे मध्ये, कंप्रेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन. ठीक आहे. ऑल ओव्हर आपल्या लेसन मध्ये कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन हे दोन वर्ड्स वापरले आहेत. रेअरफॅक्शन म्हणजे प्रसरण. ठीक आहे. तर हा जो कंप्रेशन हा वर्ड आहे, यामध्ये काय होत आहे? कॉन्ट्रॅक्शन होत आहे. म्हणजे समजा लय तयार झाली आहे, वेव्ह तयार झाली आहे, तर एक वेव्ह मागे पुढे जाणार. तर यामध्ये काय होत आहे? आकुंचन पावणे, प्रसरण पावणे ही प्रक्रिया होत आहे. हवेमध्ये, पाण्यामध्ये, दरवाजा आणि माझ्या हातामध्ये, या दोघांमधून जे निर्माण होत आहे त्यामुळे काय होत आहे? वेव्ह तयार होत आहे. कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन यांची. तर काय काय आतापर्यंत आपण लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण आवाज निर्माण करत आहोत किंवा आपण ताळी वाजवत आहोत, तर व्हेन अन ऑब्जेक्ट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग, ऑब्जेक्ट आणि एखादी वस्तू व्हायब्रेट होत आहे तर आवाज निर्माण होणार. आणि त्या आवाजामुळे काय निर्माण होणार? वेव्स. आणि त्या वेव्स काय? कंप्रेशन, रेअरफॅक्शन, हे कॉन्ट्रॅक्शन आणि रेअरफॅक्शन निर्माण करणार. त्यामुळे ते दूरपर्यंत पसरणार आणि आपल्या कानापर्यंत येणार. कानापर्यंत म्हणजे कानाच्या पडद्यापर्यंत, त्या पडद्यापासून मग डोक्यापर्यंत जाणार. मग डोका सिग्नल करणार की आवाज येत आहे. तर यासाठी म्हणून त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट घेतला आहे. बघा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, ट्युनिंग फोक. तर यांनी हा असा वस्तू, जसं बघा आतापर्यंत आपण एक्झाम्पल घेतले काय? इन्स्ट्रुमेंट मध्ये मी दरवाजा शब्द घेतला, सायकलची बेल वापरली किंवा हॉर्न गाडीचा. तर हे सगळे जे आहेत आवाज निर्माण करत आहेत. पण यामध्ये स्पेसिफिक म्हणजे मी किती जोराने माझा हॉर्न दाबला किंवा बेल मी प्रेस केल्यानंतर किती प्रमाणात आवाज मला काढायचा आहे, मला पाहिजे आहे डेसिबल हर्ट्ज मध्ये. तर यासाठी म्हणून त्यांनी एक यंत्र निर्माण केलेलं आहे. यंत्र म्हणा किंवा साधन, की त्याला म्हटलं आहे ट्युनिंग फोक. तर याचे जे व्हायब्रेशन आहे, जे कशाला कोणत्या वस्तूला आपटल्यानंतर जे व्हायब्रेशन निर्माण होणारे आहेत, हे कॉन्स्टंट असतात. हा जो ट्युनिंग फोक आहे बघा, हा अशा प्रकारचा असतं. तर हा जो ट्युनिंग फोक आहे, हा जो लांब दांडा तुम्हाला दिसत आहे, यामध्ये याला एखाद्या रबरला किंवा टेबलला आदळल्यानंतर, आपटल्यानंतर जे आवाज निर्माण होत आहे, हे काय होत आहे? कॉन्स्टंट असते. म्हणजे जसं आपण म्हटलं की मला कुठे माझा ताडी हाताला वाजवायची आहे हाताने,
तर त्यामधून जो आवाज निर्माण होत आहे हे मला माहिती नाही, की व्हायब्रेशन किती होत आहे मला माहिती नाही आहे. पण या ट्युनिंग फोक मध्ये जो व्हायब्रेशन निर्माण होणार हे आपण मोजू शकतो. किती मिनिटामध्ये किती व्हायब्रेट होत आहे हे आपण मोजू शकतो. म्हणून आपल्याला इथे पुस्तकामध्ये ट्युनिंग फोक हा साधन वापरलेला आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, तर हा एक दांडा असतो हात पकडण्यासाठी. इथे आपण हात पकडतो आणि याला आपण एका रबरवर किंवा टेबलवर पुश केल्यानंतर किंवा त्याला आपटल्यानंतर कुठे इथे हे जे याचे दोन दांडे असतात ना, इथे आपटायचं असतं. तिथून व्हायब्रेशन निर्माण होत असतं. तर काय आहे, इझी पार्ट टू होल्ड हा जो एंड आहे, हा जो एंड का बरं दिलेला असतं, तर आपण ज्यावेळेस व्हायब्रेट करत आहोत तर पूर्ण हा जो संपूर्ण ट्युनिंग फोक व्हायब्रेट होणं सुरू करतं. पण सगळ्यात जास्त असर या दोन लांब सरळीवर असतात. दिस व्हायब्रेट्स कॅन प्रोड्यूस साऊंड. ह्या ज्या दोन लांब सरळ असतात ना, या दोन्हीमुळेच आवाज निर्माण होत असतं. व्हायब्रेट तर भलेही स्टेम होत आहे, पण या दोन्ही आवाज निर्माण करतात, कारण यांच्यामध्ये व्हायब्रेशन होत आहे दोन सडांमध्ये. ठीक आहे. तर हे ट्युनिंग फोकचं डिस्क्रिप्शन आहे बघा. तर याला व्हायब्रेट केल्यानंतर यांच्या भोवती जे वेव्स निर्माण होत आहेत म्हटलं मी, तर हे अशा प्रकारे निर्माण होतात. कमी जास्त जास्त अशा प्रकारे, आणि मग ते बाहेर ऐकायला येतं. तर हे जे वेव्स आहेत हे कसे जात आहेत, बाहेर निघत आहेत. म्हणजे आपण आपटल्यानंतर त्यामधून जे व्हायब्रेशन होत आहे, हे जे दोन दांडे हलणार, हा आणि हा, हे जे दोन दांडे हलणार अशा ठिकाणी, स्वतःच्या ठिकाणी अशा प्रकारे, तर यामुळे काय होत आहे, व्हायब्रेशन निर्माण होऊन त्यांच्या लहरी निर्माण होत आहेत. तर या अशा प्रकारे ह्या लहरी दिसणार. ठीक आहे. तर याचं एक छान उदाहरण म्हणजे आपण समजा लाईन मध्ये उभे असताना जे समजा आपण 10 मुलांची एक लाईन उभी केली. ठीक आहे. 10 मुलांची लाईन उभी केल्यानंतर काय होत आहे, की सगळ्यात शेवटी असलेला व्यक्ती, 10व्या नंबरला असलेला व्यक्ती समजा मागून धक्का देणार 9व्या व्यक्तीला, तर काय करणार, 9वा व्यक्ती 8व्या व्यक्तीला धक्का देणार, समोर जाणार. 8व्या व्यक्ती धक्का देणार 7व्या व्यक्तीला. अशा प्रकारे ते पहिल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार. पण हा जो धक्का आहे फक्त धक्का समोर जात आहे, अन्यथा 9वा व्यक्ती जागेवरच उभा आहे, 8वा व्यक्ती सुद्धा जागेवर उभा आहे. फक्त काय जात आहे समोर, तर मागच्या व्यक्तीने दिलेला धक्का, म्हणजे त्याने लावलेली एनर्जी, फोर्स. तर यामध्ये जे लय निर्माण होत आहे, जसं पाण्यामध्ये जे काही वेव्स निर्माण होतात, तर त्यामध्ये सुद्धा फक्त जी एनर्जी वापरली आहे दगड पडल्यामुळे, जो फोर्स लागला आहे, त्यामुळे ज्या वेव्स निर्माण होत आहेत त्याच फोर्स समोर जात आहे. पाणी इथेच असतं, ज्यासारखं 8वा 9वा व्यक्ती एका ठिकाणी असतं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी परत काय म्हटलं आहे, स्ट्रक्चर ऑफ ट्युनिंग फोक. तर ह्यामध्ये जे वेव्स निर्माण होत आहेत ते कशा प्रकारे होत आहेत. ट्युनिंग फोक यू शेपचं एक मेटल असतं, जसं तुम्हाला दाखवलेलं आहे. वेन वी स्ट्राईक इट ऑन अ टेबल इट टाइम्स स्टार्ट व्हायब्रेटिंग. तर हे जे हा जो असतं, हे दोन फक्त हेच व्हायब्रेट व्हायला सुरू करतात. जसं तुम्हाला दिसत आहे, हे या बाजूला एक जातं, एक या बाजूला जात आहे. तर हे अशा प्रकारे व्हायब्रेट करायला सुरू करतात. When the times moves apart, compression is create in the air. तर हे जे कंप्रेशन आहे हे कसं होत आहे, समजा हे दोन त्या प्रकारचे साइड्स आहेत, तर अशा प्रकारची व्हायब्रेट होणार, ते अशा प्रकारे जवळ दूर जवळ दूर असं होणार. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की हवा ही सगळ्या ठिकाणी आहे. आपण म्हणतो की आपण हवेच्या समुद्रामध्ये राहतो, है ना. पृथ्वीच्या भोवतीला हवा आहे, एक लेयर आहे हवेचे. तर काय होत आहे की या ट्युनिंग फोकच्या आजूबाजूला असलेली जी हवा आहे
ही हवा या व्हायब्रेशनमुळे डिस्टर्ब होत आहे. तर हा डिस्टर्बन्स कशा प्रकारे होत आहे हे या वेव्हजमुळे समजणार आहे की हे जे व्हायब्रेशन आहे यांचं काही स्पेसिफिक आहे. ते खूप जास्त व्हायब्रेट या बाजूने असं मोडून व्हायब्रेट नाही होणार किंवा खूप जास्त वाळकून या साईडला नाही जाणार. तर त्यांच्यामध्ये स्पेसिफिक आहे की ते किती स्पीडने व्हायब्रेट होणार. त्यामुळे आपण ट्युनिंग फोक वापरला आहे की त्यांच्यामध्ये किती स्पीडने व्हायब्रेट होणार, कशा प्रकारे व्हायब्रेट होणार हे माहिती आहे, म्हणून हा ट्युनिंग फोक वापरलेला आहे. तर यामध्ये जे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे हे वेव्स निर्माण करतात. तर बघा आता जे आपण म्हटलं हा सरळ ट्युनिंग फोक आहे आणि इथे जे लाईन्स घेतल्या आहेत हवेच्या, ह्या ज्या हवेच्या लाईन घेतल्या आहेत, तर आपण हवा सगळ्यांना माहिती आहे की हवा दूर दूर असते सॉलिड पेक्षा किंवा लिक्विड पेक्षा. त्यांचे जे मॉलिक्युल्स असतात ते थोडे दूर दूर असतात, म्हणून त्यांची आपण पोझिशन घेतली आहे मॉलिक्युल्सची. आपण एक स्पेसिफिक पोझिशन आपण समजा कल्पना करत आहोत. यामध्ये तुमची कल्पना शक्ती किती महत्वाची आहे तुम्हाला समजणार. तर फिजिक्स मध्ये कल्पना शक्ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. तर बघा जसं आपण म्हटलं की सॉलिड मध्ये जे असलेले पार्टिकल्स आहेत हे एवढे क्लोज असतात आणि पाण्यामध्ये लिक्विड मध्ये असलेले मॉलिक्युल्स एवढे क्लोज असतात, थोडे दूर असतात. ठीक आहे. आणि हवेमध्ये तर खूप जास्त दूर असतात, थोडे एवढे लांब पकडा. तर त्यामुळे आपण त्यांची पोझिशन थोडी सेट करत आहोत अशा प्रकारे. तर ही जी पोझिशन आपण सेट केली आहे एकेका मॉलिक्युल्सची, तर यावर काय परिणाम होत आहेत त्या व्हायब्रेशनचा. तर बघा समजा फोक बाजूला गेला तर हे जे मॉलिक्युल्स आहेत हे बाजूला सारले जात आहेत, बाजूला सारले जात आहेत, धक्का दिला जात आहे. ठीक आहे. मग हे इथे गेले, त्यासारखं जसं मी धक्का दिला इथे, कोणत्या 10व्या व्यक्तीने धक्का दिला याला इथे, तर काय होणार आहे इथे हा 9व्या व्यक्तीकडे जाणारा धक्का आणि 9वा व्यक्ती समोर जाणार. ठीक आहे. तर मागे आणि 10व्या आणि 9व्या व्यक्तीमध्ये जागा थोडी जास्त निर्माण होणार. त्यासारखंच इथे बघा हे जे मॉलिक्युल्स आहेत हे समोर गेले आणि हा व्हायब्रेशन करताना हा जो दोन दांडे आहेत हे जवळ आले. त्यामुळे हवेला जी जागा आहे ती जास्त मिळाली आहे. त्यामुळे काय होत आहे की हे जे कंप्रेस झालेले जे मॉलिक्युल्स आहेत यांनी आपली जी एनर्जी आहे, हा जो फोर्स आहे हा त्यांनी समोर पाठवला आहे पार्ट बी कडे. ठीक आहे. परत मग होणार हा जो पार्ट बी आहे हा समोर जाणार, हा समोरच्या मॉलिक्युल्सला धक्का देणार, तो आपल्याच जागेवर राहणार, बी पार्टिकल स्वतःच्याच जागेवर राहणार, पण त्याच्यावर जो काही फोर्स पडला आहे, जी एनर्जी पडली आहे तो त्याला समोर धक्का देऊन देणार. माझ्याकडे जे आलं आहे ते समोर पाठवत आहे. त्यासारखं हे जे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे हे इथे होत आहे. तर व्हेन द लाईन्स मूव्ड अपार्ट एअर इज कंप्रेस्ड. तर का बरं, तर लाईन्स ते अपार्ट झाले आहेत, तर हे यामुळे जी हवा आहे तिला जागा कमी मिळत आहे, तिच्यावर दाब बसत आहे, प्रेशर वाढत आहे. त्यामुळे आणि सगळ्यांना माहिती आहे की जी हवा आहे हा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करतं, म्हणून ती प्रेशर समोर सारत आहे, समोर ढकलत आहे पार्ट बी कडे. पार्ट बी समोर ढकलणार सी कडे. तर यामध्ये काय होत आहे, तर परत मग हा जो ए पोझिशन आहे हे नॉर्मल वर येणार. समजा बी ने सी कडे पाठवलं की ए पोझिशन नॉर्मल होणार, मग बी पोझिशन सुद्धा नॉर्मल होणार कारण सी ने समोर डी कडे पाठवलं. तर अशा प्रकारे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकाच ठिकाणी राहणार. फक्त इथे काय होणार, आकुंचन प्रसरण, हवेमध्ये आकुंचन प्रसरण होणार. का बरं, तर या व्हायब्रेशनने धक्का दिला म्हणून इथे ह्या वेव्स. तर ह्या जे वेव्स आहेत बघा, जे वेव्स आहेत हे कसं होत आहे, सगळ्यांना माहिती आहे वेव्स अशा खाली वर जातात. पाण्यामधल्या ज्या लाटा असतात, तरंग असतात, हा सुद्धा अशा प्रकारच्या असतात. तर ह्या कशा होतात, तर इथे जिथे प्रेशर जास्त असेल तिथे ती खाली जाते, प्रेशर जास्त
जास्त असेल ते वर जाते आणि प्रेशर कमी असेल तर ती लाट खाली येते. तर कसं, प्रेशर जास्त आहे तर वर जाणार. तर आपण हे समोर आहे परत लेसन मध्ये, तर आपण एकदा आपल्या जे बुक मध्ये दिलं आहे ते पाहून घेऊया की काय काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते. तर काय होत आहे की कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन आर फॉर्म अल्टरनेटली. अल्टरनेटली म्हणजे एकदा का कंप्रेशन झालं तर समोर रेअरफॅक्शनच येणार, म्हणजे आकुंचन झालं की समोर प्रसरण होणार. तर हे अल्टरनेट होतात. अल्टरनेट म्हणजे एका मागोमाग होणार. दिस चेंजेस स्प्रेड इन द एअर इन द फॉर्म ऑफ वेव्स. यामुळे काय निर्माण होत आहेत? वेव्स निर्माण होत आहेत. The air does not move forward, only the waves travels forward. तर यांनी काय म्हटलं आहे? एअर. एअर म्हणजे मॉलिक्युल्स. जे इथे तुम्हाला जे दाखवले आहेत हे जे मॉलिक्युल्स आहेत, हा जो इथे हा असलेला मॉलिक्यूल आहे किंवा हा असलेला मॉलिक्यूल आहे, हे समोर जात नाही. तर यांच्यामध्ये फक्त काय एनर्जी समोर जात आहे. जे फॉरवर्ड जे होत आहे, जे समोर जात आहे, ते काय फक्त एनर्जी. मॉलिक्युल्स स्वतःच्याच ठिकाणी असतात. तर समजा आपण म्हटलं की फक्त एनर्जी समोर जात आहे, तर हे जे मॉलिक्युल्स आहेत हे एकाच ठिकाणी असलेले, यांच्यामध्ये काय होत आहे? फक्त पोझिशन म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी खालीवर म्हणा किंवा आजूबाजूला होणारी यांची हालचाल होत आहे. हालचाल होत आहे त्याचमुळे ते समोर जात आहेत. जसं 9वा व्यक्ती 8व्या व्यक्तीमध्ये सुद्धा हालचाल झाली सेम. त्यांच्यामध्ये हालचाल होत आहे, पण काय फक्त एनर्जी समोर जात आहे, फोर्स. ठीक आहे. तर हे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन हे याबद्दल सांगत आहे. तर आपल्या बुक मध्ये जे दिलं आहे ते एकदा पाहून घेऊया काय काय म्हणत आहे ते. तर बघा, we have learned that sound can be generated from vibrating object. So we will now learn about how sound is produced due to such vibrations. तर आपण जसं व्हायब्रेशन मुळे कशा प्रकारे साऊंड निर्माण होत आहे त्याबद्दल आपण या लेसन मध्ये पाहणार. तर त्यासाठी त्यांनी काय वापरलं आहे? ट्युनिंग फोक वापरलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हणत आहे की टू शो द स्टेट ऑफ एअर अराउंड द ट्युनिंग फोक. तर यांनी फक्त एका बाजूची हवा घेतली आहे. ट्युनिंग फोकच्या आजूबाजूला जी हवा आहे त्याबद्दल ते बोलत आहेत. ठीक आहे. तर यामध्ये व्हर्टिकल लाईन्स आर युज्ड. व्हर्टिकल लाईन्स म्हणजे पार्टिकल्सची इथे पोझिशन त्यांनी व्हर्टिकल लाईन मध्ये, उभ्या रेषांमध्ये त्यांची पोझिशन सेट केली आहे, की आपल्याला समजायला पाहिजे की एका मॉलिक्युलवर काय परिणाम होत आहे या व्हायब्रेशनमुळे. ठीक आहे. हिअर द व्हर्टिकल लाईन्स आर इक्वली स्पेस्ड. It indicates that the average distance between the air molecule is the same everywhere and the average air pressure in 3 regions A, B, C. तर यामध्ये जो डिस्टन्स आहे आणि त्यांच्यामध्ये जो प्रेशर आहे हवेमधला, त्या मॉलिक्युल्स मध्ये असलेला जो प्रेशर आहे हा सेम घेतला आहे आणि त्यांनी त्याला नाव दिले आहे ABC. त्यांनी ह्या रिजनला एक पार्ट घेतला आहे जेणेकरून आपल्याला समजेल या रिजनला त्यांनी नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जो डिस्टन्स आहे हे सांगण्याचं कारण, उद्देश म्हणजे हा की जेवढं जास्त प्रेशर, जास्त जवळ जवळ तेवढा त्यांच्यावर प्रेशर पडतं. सगळ्यांना माहिती आहे हवेला समजा आपण एका ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर प्रेशर वाढतं. जसं त्या व्हायब्रेशनमुळे त्याच्यावर पडणारा जो ताण आहे तो प्रेशर निर्माण करणार. म्हणून इथे EBC सेक्शन मध्ये जो प्रेशर आहे हा इक्वली आहे हे आपल्याला आधी सांगितलेलं आहे. ठीक आहे. If stem is kept steady and the prongs are stuck. समजा आपण हा जो ट्युनिंग फोक आहे आपण त्याला मारला आहे टेबलवर म्हणा किंवा रबर पॅडवर. इट मीन्स दॅट दे सेट इन पिरियोडिक मोशन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. तर बघा यांनी पिरियोडिक मोशन हा शब्द वापरलेला आहे. जसं मी म्हटलं की हा जो ट्युनिंग फोकचा वैशिष्ट्य म्हणजे हे की
की ते विशिष्ट पद्धतीने काम करतं. त्यामध्ये जे व्हायब्रेशन आहे हे विशिष्ट पद्धतीने होतं. म्हणून त्यासाठी त्यांनी पिरियोडिक म्हणजे दोन्ही बाजूने सारखं काम करणार. जेवढं तुम्ही प्रेशरने त्याला हिट करणार त्याच प्रेशरने तो काम करणार. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, पिरियोडिक मोशन, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. सो हे जे साइड इनर जे मोशन दिसत आहे त्यांनी याला फॉरवर्ड बॅकवर्ड डायरेक्शन असं म्हटलं आहे. During the vibration, if during the vibration prongs of the tuning fork go away from each other, as shown in the figure, the air outside the prongs is compressed and the pressure there increased. तर याबद्दल बोलत आहे. समजा हा प्रॉन्ग्सनी समोर त्याला धक्का दिला मॉलिक्युल्सला, तर इथे काय होणार आहे, प्रेशर वाढणार आहे, कारण त्याला जागा कमी मिळत आहे हवेला. ठीक आहे. Such a state of high pressure is created in region A. याबद्दल in figure, the region in which air is at high pressure and high density is called compression. जिथे हाय प्रेशर आहे त्याला कंप्रेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असा शब्द आहे. In the next step of vibration, the prongs of the fork comes closer to each other. इथे बघा, इथे जवळ आले आहेत, जे टोक आहेत ते जवळ आले आहेत. In this case, the air molecules near the prongs get more space. काय जास्त स्पेस इथे त्याला निर्माण झाली आहे, कारण हा जो सरळ असलेला जो दांडा आहे तो या साईडला आला आहे. तर यामुळे काय जागा जास्त दिली आहे या भागाला ए. ठीक आहे. तर in this case, the air molecules near the prongs get more space to move away from each other. त्याला जास्त जागा मिळाली आहे. As a result, the air pressure in the region A याबद्दल डिक्रीजेस. मग यामध्ये तर जागा जास्त मिळाली तर त्यामध्ये काय प्रेशर कमी होणार. Such region is which air is at low pressure and low density is called rarefaction. हे 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. तर हे बघा, हा जो ABC आहे, जे पोझिशन आहेत, हे आता आपल्याला परत समजून घेण्यासाठी एक आहे की the air molecules in this region which were in compressed state earlier, यामध्ये the region A transfer their energy to the molecules in the next region. तर हा जो A molecules, हा जो region आहे, ही जी जागा आहे ही B ला ट्रान्सफर करत आहे. ठीक आहे. तर such a periodic motion of the prongs creates a compression and rarefaction in the air. These are propagated away from the prongs. तर हे कशामुळे निर्माण झाले आहेत, प्रॉन्ग्समुळे. म्हणजे त्या ट्युनिंग फोक्सचे जे वर असलेले जे दांडे आहेत त्यामुळे ते निर्माण झालेल्या व्हायब्रेशनमुळे ह्या वेव्स तयार झाले आहेत. दिस आर नथिंग बट द साऊंड वेव्स. जे लहर निर्माण झाली आहे हे जे कमी जास्तचे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे, हे जे निर्माण झाले आहे याला काय म्हटलं आहे, वेव्स. When these waves each reach our ear, the eardrum vibrates. आपल्या कानात असलेले जे पडदे आहेत ते व्हायब्रेट होतात. Accordingly, specific signal reach the brain and we get the sense hearing a sound. तर बघा, आवाज ऐकण्यासाठी हा प्रोसेस होऊन आपल्याला आवाज ऐकायला येतं. ठीक आहे. तर कुठून समजा दुरून आवाज येत आहे तर याचा अर्थ काय, तर त्याने तिथे आवाज केला, हवेने तो आवाज आपल्यापर्यंत आणला या वेव्स द्वारे, आणि आपल्या कानापर्यंत जो पडदा आहे, जो इयर ड्रम्स आहे तिथे पडला. मग दिमाग, जो आपला मेंदू आहे तो आपल्याला सांगताय, सिग्नल घेत आहे की इथे आवाज झाला आहे. आपण मग क्लिक करतो की आवाज. हा, तर if waves are generated in air, what moves away from the source? If sounds waves are generated in air, what moves away from the source? Is it the air itself or the state of compression and rarefaction created in the air? तर बघा, ते हे काय म्हणत आहेत की ही हवा आहे की रेअरफॅक्शन आणि
कंप्रेशन क्रिएट करत आहेत. हा जो आवाज आहे हा हवा निर्माण करत आहे की हा वेव्स निर्माण करत आहे, हे आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर काय आहे याचं उत्तर? बघा, आपण जे काही बोलत आहोत किंवा जे आवाज निर्माण करत आहोत, ह्यासाठी काय लागत आहे? आपण फक्त हवेबद्दल बोलत आहोत की माझा आवाज हवेद्वारे तुमच्यापर्यंत येणार. पण पाण्यामधून सुद्धा आवाज जाते. तुम्ही बघितलं, तुम्हाला एक्झाम्पल मी सांगते. डॉल्फिन्स जे असतात, पाण्यामध्ये जे डॉल्फिन्स असतात, तर हा जेव्हा आवाज करतात, तर ते पाण्यामधून आवाज केल्यानंतर कितीतरी अंतरावर त्यांचा आवाज पोहोचतो. तर हे कोणतं माध्यम आहे त्यांच्याकडे? पाणी. पाण्यामधून जे व्हायब्रेशन निर्माण होत आहेत, त्या व्हायब्रेशनमुळे आवाज निर्माण होत आहे. त्याला काय म्हणतात? सोनार सिस्टीम म्हणतात त्याला. त्यासारखंच जी सॉलिड्स आहेत, जसं बघा, मी तुम्हाला उदाहरण दिला की दरवाजावर मी ठकठक आवाज केला तर आपल्याला लक्षात येणार. त्यासारखंच मोठं उदाहरण म्हणजे समजा भूकंप झाला, तर बघा, भूकंप झाला ना तर सगळ्यात अगोदर ऐकायला येतं. जमीन तर हलते, पण समजा मोठा भूकंप असेल तर ऐकायला येतं. त्यासारखं जसं वीज कडकडली, वीज पडते पण आवाज आपल्याला उशिरा येतं. तर हे काय इंडिकेट करत आहे? तर ही जी माध्यम आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅस, हे मॅटर करत आहे. हा जो माध्यम आहे, हा जो मीडियम आहे आवाज पोहोचण्याचा, हे सुद्धा मॅटर करत आहे. तर जी मॉलिक्युल्स आहेत, ही समजा खूप घट्ट जवळ असली तर आवाज आपल्याला क्लिअर येतं. ठीक आहे. आणि जी मॉलिक्युल्स दूर होत आहेत पाण्यामध्ये, आवाज हे थोडं कमी राहणार. त्याचा आवाज जो डेन्सिटी आहे किंवा त्याचा जो लेवल आहे हा कमी राहणार. मग हवेमध्ये तर अजून कमी राहणार. तर हे आपण आता जो समोर टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला त्यांनी कृती दिली आहे की हे कसं समजायचं, कसं ओळखायचं की हवा असली, हा जो माध्यम असला तरच आपल्यापर्यंत आवाज येणार. यासाठी एक कृती दिलेली आहे. त्या कृतीमध्ये त्यांनी सांगितले आहे की समजा हवा नसेल आपल्या आजूबाजूला हवा नसेल अजिबात, तर आपल्याला आपला आवाज सुद्धा येणार नाही. यासाठी म्हणून त्यांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट दिला आहे. तर बघा, हा जो मीडियम साठी तुम्हाला एक्सपेरिमेंट दिला आहे, यामध्ये त्यांनी काय वापरलं आहे? काचेचं भांड म्हणा, मोठसा, ज्यामध्ये आपल्याला आरपार दिसत आहे. काचेचं जार आहे, हे वापरलेलं आहे आणि त्याला एक इलेक्ट्रिक बेल लावलेली आहे. त्याचा आपल्याकडे अवेलेबल आहे की आपण त्याला चालू बंद करू शकत आहोत त्या इलेक्ट्रिक बेलला. ठीक आहे. आणि त्यांनी इथे याला व्हॅक्युम पंप लावला. व्हॅक्युम पंपचा इथे उपयोग काय? तर यामध्ये जी असलेली हवा आहे ही बाहेर शोषून काढणार. तर तुम्ही घरामध्ये आपल्याकडे एक व्हॅक्युम क्लीनर असतं. सगळ्यांनी बघितलं आहे की तो जो व्हॅक्युम क्लीनर आहे हा काय करत आहे? जमिनीवर असलेला जो कचरा आहे तो आपल्याकडे शोषून घेत आहे. त्याला व्हॅक्युम पंप हा या जार मध्ये असलेली जी हवा आहे ही शोषून घेण्याचं काम करत आहे. तर याचा महत्वाचा उद्देश म्हणजे काय आहे? तर टू प्रूव्ह दॅट फॉर द प्रोडक्शन अँड प्रोपोगेशन ऑफ साऊंड अ मीडियम लाईक एअर इज नेसेसरी. म्हणजे आवाज पोहोचण्यासाठी आणि ते आपल्यापर्यंत येण्यासाठी एक मीडियमची गरज असते आणि ते मीडियम म्हणजे एअर. तर हा याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे हा त्याचा उद्देश आहे, हा आपल्याला दाखवण्याचा. तर यामध्ये काय काय वापरलं आहे? बेल जार, एक काचेचा, प्लेस्ड ऑन अ फ्लॅट सरफेस यासाठी शब्द वापरला आहे की यामध्ये जो बॅलन्स आहे ते बनायला पाहिजे, अन्यथा खालीवर असलं तर होऊ शकते काही वेगळं रिझल्ट येणार म्हणून. आणि इलेक्ट्रिक बेल यामध्ये ही लावलेली आहे आणि व्हॅक्युम पंप यूज टू रिमूव्ह द एअर फ्रॉम द जार. कनेक्शन ऑफ अ जार अँड पंप डन थ्रू द लीड ऑफ द जार अँड अ ट्यूब. तर यामध्ये ही जी बंद आहे, वरचं जे झाकण आहे, लीड आहे, ही बंद आहे. आणि यामध्ये काय केलं आहे की त्यांनी सुरुवातीला इथे हवा ठेवलेली आहे, जसं आपल्या आजूबाजूला ज्या प्रकारे हवा आहे
त्या प्रकारे हवा ठेवलेली आहे आणि इलेक्ट्रिक बेल वाजवून बघितली एकदा, तर त्यामध्ये आवाज जे आहे ते क्लिअर येत आहे बाहेर, या जारच्या बाहेर. मग यामधून या व्हॅक्यूम पंपद्वारे थोडी हवा बाहेर काढली, तर जो आवाजाचा जो लेवल आहे तो थोडा कमी झाला. मग परत थोडी हवा अजून कमी काढली, तर परत जो आवाज सुरुवातीला आला होता त्यापेक्षा आवाज कमी आला. मग यांनी केलं की संपूर्ण हवा काढून घेतली. जे जार मध्ये असलेली जी हवा आहे ती संपूर्ण काढून घेतली. आता इथे फक्त इलेक्ट्रिक बेल आहे. इलेक्ट्रिक बेल आपण वाजवून बघितली, पण आपल्यापर्यंत आवाज येऊ शकत नाही, कारण तिथे हवा हे माध्यम अवेलेबल नाही. तर या प्रयोगामुळे आपल्याला समजत आहे की काय, तर हवा ही माध्यम महत्वाचं आहे. ठीक आहे. जसं मी म्हटलं की पाणी सुद्धा एक माध्यम आहे, पण आपण बोलतो पाण्यामध्ये नाही, आपण मासे वगैरे काही नाही. आपल्याला हवा महत्वाची आहे, म्हणून आपल्याला ह्या हवेसाठी एक उदाहरण देण्यात आलं आहे. तर आपण एकदा वाचून घेऊया काय काय आहे ते. We have learned in 6th standard that sound travels through the some material medium like solid, liquid or gas and reaches us. म्हणजे आवाज येण्यासाठी काय काय माध्यम, सॉलिड, लिक्विड अँड गॅस हे माध्यम महत्वाचे असतात. बट इफ सच मीडियम डज नॉट एक्झिस्ट बिटवीन द सोर्स अँड द साऊंड अँड अवर इयर, सो व्हॉट विल हॅपन. समजा हा मीडियम नसेल तर काय होणार यासाठी म्हणून हा एक्सपेरिमेंट आहे. तर साऊंड जनरेशन अँड propagation needs medium like air. A simple experiment can prove this. The experiment arrangement is shown in figure. In this experiment, a vacuum tight bell jar is placed on the smooth horizontal surface. The bell jar is connected to vacuum pump. We can remove air inside the bell jar using the vacuum pump. तर इथे हा जो व्हॅक्यूम पंप द्वारे जी हवा बाहेर काढण्यात आला आहे याबद्दल म्हणत आहेत. आणि इथे बेल जार आहे काचेचं, ज्यामधून आपण पाहू शकत आहोत, आणि इलेक्ट्रिक बेल जे आपल्या कंट्रोल मध्ये आहे, आपण वाजवत आहोत बाहेर, त्याचं आपण कंट्रोल ठेवलेला आहे. As shown in figure, the bell jar contains an electric bell connected power supply through the lid of the bell jar. मग बघा, at the start of experiment the vacuum pump is off. सुरुवातीला व्हॅक्यूम पंप यूज केलेला नाही आहे. ठीक आहे. मग इफ द की ऑफ द टू इलेक्ट्रिक बेल इज नाउ स्विच्ड ऑन. इलेक्ट्रिक बेल आता आपण वाजवून पाहत आहोत, तर काय होत आहे, द बेल स्टार्ट रिंग अँड द रिंगिंग कॅन बी हिअर्ड फ्रॉम द आउटसाइड ऑफ बेल जार. आपण त्याचा आवाज बेल जारच्या सुद्धा बाहेर ऐकू शकत आहोत. आता if the vacuum pump switched on, it starts removing the air from the bell jar. आता आपण व्हॅक्यूम पंप सुरू केला आहे. ठीक आहे. आता आपण काही हवा तिथून बाहेर काढली आहे, जार मध्ये असलेली हवा काही आपण बाहेर काढली आहे. As the quantity of air inside the bell jar decreases, the level of ringing sound here outside also decreases. जे सुरुवातीला आवाज आलेलं होतं त्यापेक्षा आता आवाज आपल्याला कमी येणार. का बरं? कारण आपण तिथून काही हवा काढून घेतली आहे. If the pump is operated for sufficiently long period, the quantity of air like inside the bell jar will be low. तर आपण समजा त्याच्यामध्ये परत हवा कमी केली तर त्यामध्ये काय होणार, at this point the level of ringing sound will also be very low. हवा कमी केली तर परत त्याचा आवाज परत कमी येणार. So this experiment demonstrates that the sound generation and propagation needs a medium. तर यामध्ये काय होत आहे की आवाज निर्मिती आणि आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचे जे साधन आहे त्यासाठी हवा महत्वाची आहे. हा मीडियम हा महत्वाचा आहे. जसं आपण म्हणतो की मला या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जायचं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर मी मीडियम वापरत आहे. एकतर पायी जाणार, अन्यथा मी बसचा वापर करणार. मी माझं मीडियम, मी रस्ता शोधणार. तर त्यासारखंच माझा आवाज कुठे जाण्यासाठी, माझा आवाज निर्माण सुद्धा होण्यासाठी काय, तर जनरेशन आणि प्रोपोगेशन म्हणजे त्याला माध्यम काय, हवा मला लागत आहे. The air inside the bell jar is totally removed will be
आवाज येणार का? समजा हवा पूर्ण बाहेर काढली तर आवाज येणार का? तर नाही. तर बघा एक त्यांनी इथे या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की जे ॲस्ट्रोनॉट्स असतात आकाशाच्या बाहेर, आपल्या जे पृथ्वीच्या बाहेर जे अंतराळ आहे तिथे गेल्यानंतर हवा नाही आहे. तर ते हवा नसल्यामुळे एकामेकासोबत संवाद साधू शकत नाही. त्यासाठी म्हणून ते काय वापरतात? साधन वापरतात ज्यामध्ये त्यांचं कम्युनिकेशन होऊ शकतं. तर त्यासाठी ते काय काय वापरतात? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज यासारखे ते साधन वापरतात. तर यामध्ये बघा काय म्हटलं आहे, 2 astronauts on the moon talking to each other directly will be unable to listen to each other even if they are very close. ते स्वतः जवळ असले तरी त्यांना आवाज ऐकू येणार नाही कारण तिथे हवा नाहीये. The moon does not have atmosphere since there is no medium which is necessary for generation and propagation of sound between the astronauts. Direct propagation between them is not possible. बरोबर? Therefore, the astronauts use this some technology like one used in our cell phones communicate with each other. The waves used in cell phone do not need any medium for propagation. तर बघा आपला जो सेल फोन आहे यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वापरले जातात. जे टीव्ही आहे, टीव्हीवर येणारे जे सिग्नल्स आहेत किंवा आपला जो सेल फोन आहे, तर यामध्ये जे यंत्रणा वापरली असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. तर आपण हे जे नॉर्मल वेव्स आहेत, बोलताना लागताना हवेमध्ये हे आहेत नॉर्मल वेव्स, जे रेग्युलर वेव्स आहेत. तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स करिता मीडियम गरजेचा नसतं. म्हणून सेल फोनवर आपण अंतरावर असताना सुद्धा आपण बोलू शकतो. त्यासारखंच ते एस्ट्रोनॉट्स काय वापरतात? सेल फोन्स वापरतात कम्युनिकेशनसाठी. तर बघा हा जो फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड आहे, तर हा जो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर बघा यामध्ये काय म्हणत आहेत की हा जो वेव्स निर्माण होत आहेत, सगळ्यात अगोदर जसं आपण म्हटलं की मी आवाज काढत आहे तर एक व्हायब्रेशन निघत आहे, बरोबर? तर हा जो व्हायब्रेशन आहे, हा व्हायब्रेशन काय निर्माण करते? वेव्स. तर ह्या वेव्स सुद्धा यांची काही पद्धत आहे की ते कोणत्या पद्धतीने जाणार, खाली वर, वर गेल्यानंतर खालीच जाणार, खाली गेल्यानंतर वरच जाणार. तर ह्यांची जी एक विशिष्ट वैशिष्ट्यता काय, तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे तर काय, तर एका सेकंद मध्ये किती व्हायब्रेट होत आहे. सिंपल भाषेमध्ये तर बघा जसं तुम्हाला इथे दिसत आहेत, हा इथे जी छोटी छोटी मॉलिक्युल्स दिसत आहेत, थोडं झूम करत आहे बघा, हे जे तुम्हाला छोटे छोटे मॉलिक्युल्स दिसत आहेत हे हवा आहे, बरोबर? हे हवेचे पार्टिकल्स आहेत. तर यांच्यामध्ये ज्या वेळेस प्रेशर जास्त बनत आहे, वर जात आहे, बघा हा जो तुम्हाला इथे दिसत आहे, हा जो कर्व आहे हा वर गेलेला आहे. तर हे वर गेल्यानंतर यांच्यामध्ये जे कंप्रेशन होत आहे, प्रेशर यांच्यामध्ये वाढल्यामुळे कंप्रेशन होत आहे, तर मॉलिक्युल्स जवळ आली आहेत, पण आजूबाजूची मॉलिक्युल्स यांना जागा जास्त मिळाली आहे. तर इथे काय होणार? रेअर फॅक्शन होणार. पण मग परत हे समोर ढकलणार इकडे या बाजूला. हा जो वेव्ह जाण्याचा जो प्रकार आहे, हा जो फ्रिक्वेन्सी आहे, यामध्ये वैशिष्ट्यता आपण कशा प्रकारे म्हणत आहोत? तर बघा एका सेकंद मध्ये किती फ्रिक्वेन्सी, किती व्हायब्रेशन होत आहे. जसं म्हटलं की मी एका सेकंद मध्ये किती ताड्या वाजवू शकत आहे. समजा मी म्हटलं की मी एका सेकंद मध्ये 5 ताड्या वाजवत आहे, तर काय होणार? 5 हर्ट्स. तर याचं जे युनिट आहे, हे हर्ट्स मध्ये मोजलं जातं. आपण हा हा टॉपिक परत एकदा आपण लेसन मध्ये घेणार, पण हे हर्ट्स मध्ये मोजलं जातं. एक क्विक रिकॅप म्हणून आपण पाहूया की आज आपण काय काय बघितलं. तर काय काय बघितलं आपण? तर जे साऊंड आहे कशा प्रकारे निर्माण होत आहे आणि त्याचं साऊंड आपल्या कानापर्यंत कसं येत आहे, तर हे व्हायब्रेट होत आहे, वेव्स निर्माण करत आहेत आणि आपल्या कानापर्यंत येत आहेत त्यासारखंच, ठीक आहे. आणि जसं आपण म्हटलं की मी आता म्हटलं की यांची काय युनिट आहे? 1 हर्ट्स.
हर्ट्स मध्ये आवाज मोजलं जातं. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, तर ह्यामध्ये काय होत आहे, कंप्रेशन रेअरफॅक्शन हा जो सायकल आहे, एक कंप्रेशन झालं, एक रेअरफॅक्शन झालं, परत कंप्रेशन, तर हा एक सायकल कंप्लीट झालाय. तर हे सायकल कसं कंप्लीट होत आहे, कंप्रेशन समजा आपण कंप्रेशन पासून सुरू केलं तर रेअरफॅक्शन येणार, मग परत कंप्रेशन येणार, तेव्हा सायकल कंप्लीट होणार. असं सायकल कंप्लीट नाही होणार की जसं तुम्हाला इथे दिसत आहे बघा, कंप्रेशन सुरू झालं, या टोकापासून सुरू झालं आणि इथे गेलं, तर हा इथे सायकल कंप्लीट नाही होत, हा सायकल कंप्लीट होते इथे. कंप्रेशन कंप्रेशन सायकल कंप्लीट कुठे होत आहे, हे फ्रिक्वेन्सी, त्या म्हणून जे मी म्हटलं की एक सायकल, वन कंप्रेशन वन रेअरफॅक्शन वन सायकल, एक सायकल कंप्लीट होत आहे. तर हा जो सायकल कंप्लीट होत आहे, हा एका सेकंड मध्ये किती सायकल कंप्लीट होत आहेत यावरून फ्रिक्वेन्सी ठरत आहे. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. पण आजच्या क्लासमध्ये काही प्रश्न असल्यास, आवाज साऊंड बद्दल काही नाही समजल्यास, जसं काही इमॅजिनेशन नाही झाल्यास तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये मला नक्की प्रश्न विचारा. तर आजच्या क्लास करिता एवढं, आणि ठीक आहे, चला बाय.